नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IT कॉम्प्युटर पंढरपूर. आज आपण MS CIT न्यू इरा 2024 मधील सेशन नंबर 37 पाहणार आहोत. इरा ओपन करा, सेशन नंबर 37 ला क्लिक करा. थिअरी आवर मध्ये सगळं ऐका आणि लॅब आवर मधून सगळं सोडवायचे. लॅब आवर मध्ये आल्यानंतर टायपिंग प्रॅक्टिसचं सोडून घ्या आणि सेल्फ पाथ लर्निंगला या. स्टार्ट करा. पहिला प्रश्न, तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करा. योग्य त्या स्टेप निवडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक स्टार्ट बटन आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल. दुसरा प्रश्न, स्टाफ अटेंड शीट करता तयार टेम्पलेट शोधण्यासाठी आपण फाईल टॅब न्यूवर क्लिक करू. बरोबर. पर्याय क्रमांक 1. स्टार्ट करा. त्यांना क्वेश्चन, पहिला प्रश्न पहा. डायजेस्ट तुम्हाला कलर फिल अप्लाय करण्यास मदत करतो. याचं उत्तर आहे फॉर्मॅट टॅब. पर्याय क्रमांक 2 सबमिट. दुसरा प्रश्न, आपण मजकूर प्रविष्ट करू शकत नाही आणि त्याचे फॉर्मॅट करू शकत नाही. चूक. तिसरा प्रश्न, तुमच्या टेक्स्टसाठी तुम्ही केस चेंज करू इच्छिता. योग्य तो ऑप्शन निवडा. चेंज केस पर्याय याच्यातून निवडायचा आहे. इथं आहे बी ला, ऑप्शन बी. सबमिट. चौथा प्रश्न, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये शेप इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा. चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑप्शन बी. आणि पाचवा प्रश्न, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड ॲड करण्याकरता दिलेल्या इमेजमधून बरोबर पर्याय निवडा. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. पर्याय क्रमांक 3. सबमिट करा. एस करा. गो टू होम. पुढे आहेत नॉलेज चेक. स्टार्ट करा. पहिला प्रश्न, फास्टॅग करता अर्ज करण्यासाठी भारत सरकार संचलित डॅश वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागेल. याचं उत्तर आहे NPCI. पर्याय क्रमांक 3. सबमिट. दुसरा प्रश्न आहे, तुमचा मित्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असतो. उशीर टाळण्यासाठी त्याला टोल प्लाझावरील ट्रॅफिक टाळायचे आहे. टोल वेगाने भरून त्वरित निघून जाण्यासाठी त्याने काय केले पाहिजे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फास्टॅग करता अर्ज करावा आणि नंतर तो टॅग कारच्या विंडशील्डवर लावावा. फास्टॅग करता तुम्ही डॅश डॅश विक्रेत्याकडे अर्ज करू शकता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हेरीफाईड. चौथा प्रश्न, युजर्सला केवळ 1 किंवा 2 स्टेपमधील फास्टॅग प्राप्त करून देते. पेटीएम बँक. तुमच्या फास्टॅग अकाउंट रिचार्ज करण्याचे विविध मार्ग कोणते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वेबसाईटवरून. पर्याय क्रमांक 2 विक्रेता ऑफिसला भेट देऊन. पर्याय क्रमांक 3 टोल प्लाझावर. सेव्ह. 6वा प्रश्न, भारत सरकारच्या अनेक स्वयंसेवी उपक्रमामध्ये सहभागी होणे पुढील पैकी कोणत्या वेबसाईटमुळे तुम्हाला शक्य होईल. पर्याय क्रमांक 3 youngindia.gov.in. 7वा प्रश्न, पुढे हे सफिक्स जोडलेले सरकारी ईमेल ID धारक युजर्स यंग इंडिया पोर्टलवर थेट लॉग इन करू शकतात. ते ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 .gov.in आणि nic.in. पर्याय क्रमांक 3. 2 आणि 3. सेव्ह करा. 8वा प्रश्न आहे, NSS चा फुल फॉर्म काय. नॅशनल सर्व्हिस स्कीम. पर्याय क्रमांक 2. सबमिट. 9वा प्रश्न आहे, इंग्रजी व्यतिरिक्त डॅश डॅश भाषेत तुम्ही यंग इंडिया पोर्टलवर प्रवेश करू शकता. पर्याय क्रमांक 2 हिंदी. 10वा प्रश्न, तुमच्या मित्राला अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये स्वयंसेवा करण्याची आवड आहे. ॲनिमल रेस्क्यू उपक्रमामध्ये सहभागी होण्याची त्यांची इच्छा आहे. त्याने स्वतःला कुठे रजिस्टर केले पाहिजे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यंग इंडिया पोर्टलवर. सबमिट. SIM एंड एक्झाम. कन्फर्म. ओके. पुढे आहे ड्युटी युअर सेल्फ. ड्युटी युअर सेल्फला क्लिक करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी होम टॅब, स्लाइड ग्रुप, न्यू स्लाइड याचा वापर करा. पॉवर पॉईंट चालू झालेला आहे. सेशन नंबर
37 पासून. तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायला सांगितलेले आहे. होम टॅब स्लाइड ग्रुप न्यूज स्लाइडचा वापर करून. इथे आहे न्यूज स्लाइड, इथं जाऊन इथं ब्लँक घ्यायची. इथे एक ब्लँक स्लाइड आली आहे, प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये मोहित खुराना टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट कॅलिबरी फॉन्ट साईज 36 करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. फॉन्ट हे शब्द सिलेक्ट करा. फॉन्ट कॅलिबरी करायचं इथून. फॉन्टवरती क्लिक करा आणि कॅलिबरीला क्लिक करा. त्यानंतर फॉन्ट साईजवरती क्लिक करा आणि 36 वरती क्लिक करा. इथून कॅलिबरी आणि इथून 36. प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये प्रोफाइल टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला मिडल अलाइन करण्यासाठी होम टॅब पॅराग्राफ ग्रुप याचा वापर करा. प्रोफाइल टेक्स्ट सिलेक्ट करायचे. इथं आहे प्रोफाइल टेक्स्ट आणि त्याला मिडल अलाइन करायला सांगितलेलं आहे. टेक्स्ट अलाइन टेक्स्टवरती क्लिक करा आणि मिडलला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ॲडोब फोटोशॉप हे संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा. टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. ॲडोब फोटोशॉप कुठे पहा. इथं आहे ॲडोब फोटोशॉप, ते सिलेक्ट करा आणि बोल्डवरती क्लिक करा. इथे बघा, इथे चेंज झालेलं दिसेल. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला राईटला अलाइन करण्यासाठी होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अलाइन राईट याचा वापर करा. बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर कुठे पहा. बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर क्लिक करा. त्यानंतर काय सांगितलेलं बघा, राईटला अलाइन करायचे. राईट अलाइन. इथं आहे राईट. राईटवरती क्लिक करा. राईट. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके. SIM समोर एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्मवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक करा. पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. प्रोसेस फोलिओ सोडवून घ्या. स्टार्ट करा. पहिला प्रश्न, MS पॉवरपॉईंट उघडले आहे. तुम्ही पाहू शकता की स्लाइड उपलब्ध आहे. होम टॅब स्लाइड्स गट वापरून एक रिक्त स्लाइड जोडा. न्यू स्लाइड आणि ब्लँक. पुढचा प्रश्न, तुम्ही तुमच्या भागीदाराला नवीन बिझनेस प्रपोजल देण्यासाठी एक प्रेझेंटेशन देत आहात. तुम्ही तुमचे प्रेझेंटेशन आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला बिझनेस प्रपोजल हे चित्र ॲड करायचे आहे. इन्सर्ट पिक्चर बिझनेस प्रपोजल. शेवटच्या इमेजवरती क्लिक करून इन्सर्टला क्लिक करा. SIM एंड एक्झाम कन्फर्म आणि ओके. पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न, पुढीलपैकी कशामुळे टेलिफोन कॉलचे प्रसारण कॉम्प्युटर नेटवर्कवरून होऊ शकते. याचं उत्तर आहे व्हॉइस ओव्हर IP. पर्याय क्रमांक 4.
दुसरा प्रश्न, शाब्दिक ध्वनी संवाद व्हॉइस कम्युनिकेशन मिळवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी डॅश डॅश टेलिफोन्स हे विशिष्ट इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आहेत. इंटरनेट, पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न आहे, टेलिफोन ज्याला इंटरनेट टेलिफोन असेही म्हटले जाते, असे एक VoIP ॲप्लिकेशन आहे जे व्हॉइस कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी पारंपरिक टेलिफोन लाईनपेक्षा इंटरनेटचा वापर करते. बरोबर. आणि चौथा प्रश्न, व्हॉइस ओव्हर IP हे स्टँडर्ड्स किंवा टेक्नॉलॉजी यांचा असा संच असतो जो इंटरनेटवरून व्हॉइस आणि इतर प्रकारच्या संवादाला मदत करतो. बरोबर. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 37 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 38 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.